राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व बुलढाण्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीला भेट देऊन स्वराज्य जिजाऊचे तसेच म्हाळसा राणी व वीर लखोजी राजे जाधव यांचे दर्शन घेतले। सातारा जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील 100% पेरणी पूर्ण झाली असून यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची 1,30,101 हेक्टर लागवड झाली असून परतीचा तसेच बिगर मोसमी पाऊस झाल्याने ज्वारीची उगवण व वाढ झाली आहे। निंभोरे तालुका फलटण गावाच्या हद्दीत पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत गव्हाच्या रानात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला। निंभोरे गावालगत असणाऱ्या एका हॉटेलसमोरील बाजूस गव्हाच्या शेतात दुपारी हा बिबट्या काही नागरिकांना मृत अवस्थेत दिसला। छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये, सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास राजे शिर्के यांनी केली मागणी। मराठा आरक्षणाबाबत सर्व मराठा मंत्री एकत्रपणे सरकारकडे पाठपुरावा करू, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली माहिती। जागतिक वारसा स्थळ कास पठारचा विकास करणार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज 26 जानेवारी रोजी दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन छेडले। सातारा जिल्ह्यात 8 ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला गौरव। साताऱ्यात निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन। वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण, पाटणसह जावली महाबळेश्वर भागातील शेतकरी त्रस्त। वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या विडणीतील त्या खुनाची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस, पोलीस अधीक्षक समीर शेख यांची घोषणा। युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे यांची करण्यात आली निवड। वाठार स्टेशन तालुका कोरेगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सीमा गणेश चव्हाण यांची करण्यात आली निवड। कराड शहरातील ई-कचरा गोळा करण्यासाठी उभारण्यात आली 31 केंद्रे। सातारा शहर परिसरात 2 जुगार व्यवसायावर पोलिसांनी छापे टाकले। शिवराज पेट्रोल पंप परिसरात व मोळाचा ओढा परिसरात कारवाई करण्यात आली। सातारा येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 15वा राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी विविध अधिकारी उपस्थित होते। वाई नगरपालिकेने कर वसुलीसाठी धडक कारवाई करताना 6 व्यापारी गाळे सील केले। दरम्यान व्यावसायिक व नागरिकांनी कर भरणा न केल्यास ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी दिली। सातारा जिल्हा विकासाचे रोल मॉडेल बनवू असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला।